जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा मोठ्या ब्लॉगमध्ये. काही विषय नाही. मी आता ब्लॉग चालू केला आहे. मला जस्ट एक सीन सांगायचं होतं. मी आत्ता वाघेश्वराच्या मंदिरात गेलो बरं का. तिथं एक जण होता, म्हणजे आमच्या नारायणगावचं होतं. मी असं नाव घेत नाही, मला काही कोणाचं काही हे करायचं नाही. जस्ट माझ्याकडं आयफोन होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडं कधी आयफोन आणणार. आय थिंक त्याच्याकडे सॅमसंगचा फोन होता. त्याच्या फोनला वाईड अँगलसुद्धा होता. तर मला हसायला या गोष्टीची आली की लोक आत्ता माझ्याकडे आयफोन बघतात आहे. लोकांना वाटतं माझं आयफोन आहे, पण त्यांना माहीत नाही अजून त्याच्या मागचं स्ट्रगल किती आहे. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तुम्हाला सांगतो, माझा जो पहिला ब्लॉग आहे हा, तर मी तोच बघतोय. तो जेव्हा मी स्टार्ट केला होता तो माझा 3GB 32 रोम, म्हणजे 3GB 32GB रॅमचा आहे ना, 332च म्हणा. त्याचा माझा मोबाईल आहे. त्याच्यामध्ये 2-2 मिनटाचे 3-4 व्हिडिओ झाले ना, डायरेक्ट स्टोरेज फुल. क्लॅरिटी नाही, स्टेबिलिटी नाही, काहीच नाही. मी त्या मोबाईलमधून स्टार्ट केलं. तो पण माझा पहिला स्वतः घेतलेला मोबाईल आहे. मी लय आधीपासून काम करतो आहे. पण असं सांगत मला काही जास्त हे वाटत नाही की कोणाला काही सांगावं. त्यामुळं मग मी तो मोबाईल घेतला. तर मी काय म्हणत होतो, तर म्हणजे आपला जो टॉपिक चालला होता, तर मी माझ्या 332GBच्या मोबाईलमधून स्टार्ट केलं. सगळं केलं. जवळजवळ मी 500 सबस्क्रायबर्स, 400 ते 500 सबस्क्रायबर्स माझे ह्या मोबाईलमध्ये केले. त्यानंतर मग आला दीदीचा मोबाईल. दीदीने नवीन मोबाईल घेतला. Oppo F17 Pro होता तो. तर त्याचा प्रॉब्लेम असा होता, त्याचा 3 वेळा डिस्प्ले बदललेला होता दीदीने. म्हणजे जो डिस्प्ले टाकला होता तो 3rd टाईम डिस्प्ले होता जेव्हा मला तो भेटला तो. आणि 60% त्याची बॅटरी हेल्थ असली का तो ॲटोमॅटिक स्विच ऑफ व्हायचा डायरेक्ट. आणि 60% तो काही व्हिडिओ चालू केला का एक जवळजवळ 7-8 मिनटाची व्हिडिओ काढली का लगेच 60% व्हायचा, तो स्विच ऑफ व्हायचा. पण तरी त्याची जरा क्लॅरिटी चांगली होती म्हणून मग मी तरी तो कसा बसा वापरला. त्याची एडिटिंग केली आणि तो इतका हिट व्हायचा की अक्षरशः फुटायच्या याच्यावरती होता. त्याची बॅटरी पण फुगायला लागली होती, तरी पण मी तो वापरत होतो. त्यानंतर तर मी काय म्हणत होतो, तरी पण मी तो वापरत होतो. आणि मग त्यानंतर तो दीदीकडूनच पडला. त्याचा बरं डिस्प्ले गेला. नारायणगावच्या यात्रेमध्ये आम्ही लय मोठं प्लॅनिंग केलं होतं, पण त्यावेळेला सगळं आमचं विस्कळीत झालं. वेळेचा मोबाईल पण खराब झाला. त्यावेळेला आम्हाला काहीच करता आलं नाही. मग माझ्या डोक्यात गेलं, म्हटलं नाही आता जोपर्यंत एक कॅमेरा नाही तर आयफोन जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत हटायचं नाही. ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना सांगतो, आपल्या नारायणगावच्या यात्रेमध्ये माझी आईस्क्रीमची गाडी होती, जी आत्तासुद्धा रोज संध्याकाळी मी लावतो, दुपारी पण असतो. आणि खूप लोक भेटतात ओळखीचे वगैरे. थोडं असं वाटतं पण काय नाही, पण धंद्यात लाजायचं नाही. आपल्या माणसाने धंदा नाही करायचा तर कोणी करायचा. तर त्याच्यातून मी करून पैसा कमवून हे करून मी मग आत्ता आयफोन घेतलं. मग आता मला परत जरा थोडा प्रॉब्लेम्स येतात आहे आधीमध्ये. मला आयफोन घेऊन सुद्धा मला करता येत नाही. तरी माझी मिनी ब्लॉग्स डेली चालू आहेत, पण तरी पण जरा प्रॉब्लेम येतो आहे. तर म्हणजे मला भरपूर स्ट्रगल आहे जे मी असं सांगू नाही शकत. पण हे स्ट्रगल करून माझ्याकडे आता आयफोन आहेत. आणि मला एक असं बघायचं आहे, जो माझा टॅग आहेत, म्हणजे जे मराठी ब्लॉगरचे आणि जे गावाचं नाव आहे आमचं त्याचा ब्लॉगर, जे माझे टॅग आहेत ते यूज करतात. तसं काय नाही. ज्यावेळेला आमच्यात मग समजा कॉन्टॅक्ट होईल किंवा काय होईल तेव्हा काही ठीक नाही. म्हणजे जेव्हा कॉन्टॅक्ट होईल मग जेव्हा ते वापरेल तेव्हा काही विषय नाही. पण अजून काय नाही, त्यांनी पहिलं बघायला पाहिजे होतं की ही टॅग आहे ना दुसऱ्या कोणाच्या नावाने ऑलरेडी आहेत का. पण त्यांनी ते बघितलं आणि डायरेक्ट यूज केली. पण आपलं त्याच्यावरती काय म्हणणं नाही, कारण की त्याचा पण हक्क आहे तेवढाच. आणि तो खूप पुढं जाऊ त्या गोष्टीमध्ये. माझं नशीब खराब आहे, माझं चॅनल डाऊन आहे. मग एवढं सगळं करूनसुद्धा मला काही भेटत नाही. पण मी कन्सिस्टन्सी ठेवतो आहे. पण त्याचं भलं हो, त्याचं जाऊ दे. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो 3 आणि 4Kच्या पुढे ना इंस्टाग्रामला व्ह्यूजला बघितले माझे व्हिडिओजला, एवढे भारी व्हिडिओज बनून. आत्तापर्यंत माझे फक्त 2 व्हिडिओलाच एवढे व्ह्यूज झाले, तर सगळ्याला 1-1.5K असे व्ह्यूज आहेत. एवढं चांगले व्हिडिओ बनवूनसुद्धा असे तुमच्या लोकांचे सपोर्टची गरज आहे. पण होईल कधी ना कधी. माझं नशीब चांगलं असेल तर, माझ्या नशिबात असेल तर, पण मी कधी सोडणार नाही आणि मी करत राहणार. आणि एवढंच मला बोलायचं होतं फक्त. बाकीची गोष्ट पण आपण बोलू. फक्त एवढंच आहे ना, आत्ताचा माझ्या हातात आयफोन बघून आहे ना लोक जज करतात ना, मला तेव्हा वाईट वाटतं जरा की मला माहिती मी कसे दिवस काढले ते आणि काय काय केले. जाऊ द्या त्या, एवढा काही विषय नाही. सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला, तुमच्या मराठी ब्लॉगरला, मराठी माणसाला. आणि मला पहिल्यापासून वेगळं काहीतरी करायची सवय. आत्ता नाही, इंस्टाग्रामला ट्रेंडच चालू आहे, सगळे मिनी ब्लॉग टाकतात, हे करतात. मला टाईम भेटत नाही म्हणून मी पण ते करते. पण तुमचा भाऊ नक्की एक दिवशी याची वेगळी ओळख बनवणार. मला माझी वेगळी ओळख पाहिजे. जी सगळ्यांना ओळख आहे ना ती ओळख मला नको. वेगळं करायचं आपल्याला, काहीतरी युनिक. पहिल्यापासून सवय आहे आपल्याला. आणि मित्रांनो मला आहे ना एक गोष्ट बोलायची राहिली. मला एका गोष्टीचं प्राऊड आहे की आमच्या नारायणगावमध्ये पहिलं यूट्यूबला या ब्लॉगिंगला एवढं प्राधान्य नव्हतं.
पण जेव्हापासून ह्या तुमच्या भावाने ओम शिंदे चालू केले ना, तेव्हापासून नारायणगावला यूट्यूबमध्ये आणि ब्लॉगिंगमध्ये खूप प्राधान्य भेटलेलं आहे. म्हणजे बरेच जण करतात ते, मला याचा गर्व आहे. भले ते माझ्या पुढं जाऊ, मी त्यांच्या मागे राहू, काय नाही, मला कोणाबद्दल काही वाद नाही. उलट माझ्यापेक्षा पुढं गेले तर चांगलंच आहे. मी कोणाला कॉम्पिटिशन मानत नाही. माझा एक एम आहे, मला त्या एमपर्यंत पोचायचं आहे. मग तो माझ्या आधी दुसरा कोणी गेला तरी चालेल किंवा काय, मला त्याचा काही फरक पडत नाही. फक्त मला एका गोष्टीचं प्राऊड आहे की मी चालू केल्यानंतर इतक्या जणांनी चालू केलं आहे की विचारू नका. आणि त्यांचं चांगलं चाललं आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांचं अजून चांगलं हो. फक्त नारायणगावचं नाव मोठं झालं पाहिजे, महाराष्ट्राचं नाव मोठं झालं पाहिजे, भारताचं नाव मोठं झालं पाहिजे, बाकी काही नाही. आणि ते लवकरच होणार आहे. फक्त तुमच्या भावाला एवढ्या एका गोष्टीचं प्राऊड आहे, अभिमान आहे, गर्व आहे की माझ्यानंतर एवढं सगळ्यांनी चालू केलं आणि ते चाललं आहे. आणि ते भरपूर जणांनी अजून चालू करावं, मोटिवेट व्हावं, माझी अशी इच्छा आहे. आणि मी माझा पहिला ब्लॉग बघत होतो, मला म्हणजे आवाज माझा पहिले पण तसाच आहे, फक्त जरा आवाज लो होता आणि आता जरा थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे, थोडा फरक आहे. काय नाही, सगळं होतं. टाईम की बाद आहे प्रधाने, सब बदलता आहे, सब बदलता आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ किती हेवी ड्रायव्हर आहे मस्तपैकी. तर आणि मला एक गोष्ट बोलायची, लई गोष्ट बोलायला आहेत माहिती का. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना माझ्या अशा समोर येतात ते लोकांना, ज्यांना आम्ही सगळं शिकवलं आणि आता तेच आमच्यावरती करतात आहे. मला ते कॅप्शन बघून लिहा झाले ती, मी डायरेक्ट सांगतो काय आता तो कॅप्शन नाही आठवलं, लक्षात नाही, जाऊ दे जरा. मी आता गाडीवरती सिंगल हँड तर मित्रांनो गाडीवरच आहे, परत ब्लॉग सगळ्या गाडीवरच असते. तर मी ना घरी आलो जरा बचत गट भरायला आणि ते आता झालं जरा जिमला जायचं आहे. तर बाकी सगळं तिकडंच आहे. आता जिमला वगैरे जाऊन येतो, बघू काय होतं आहे. आणि ओम्यानं पण येईल आता, ओम्याचा तो काही विषय नाही तसला काय. पण आता जे असे जे खतरनाक रिॲक्शन भेटते ना, भेटू द्या, तो काही विषय नाही आपला. आणि मी ते आयुष्याचं शूट केलं आहे. आणि आर्यन तू जर ब्लॉग बघत असेल तर आपला गायकवाड, तुझा पण फोटोशूट करायचे आपल्याला, माझा टाईम नाही किंवा दोघांना एकदा मी फोटोशूट करून देतो. पण मला टाईम असल्यावरती काय नाही, जरा टाईमचा इश्यू आहे म्हणून बघू. आणि आता मी पूर्णपणे ना जर मी काही बाहेरच्या गोष्टी बघितल्या, सगळं बघितलं, मी पूर्णपणे फोकस होणार आहे याच्यावरती, जे मी करतोय आता त्याच्यावरती. मग बघू मी आता पहिले जिमला वगैरे जाऊन. तर मित्रांनो चालले मी आता घरी आणि पाऊस झाला आहे. मी जर्किंग पण आणायचं विसरलो होतो, तर मला जाम थंडी वाजणार आहे. आजच्यासाठी एवढ्या चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आज मला लई झोप येते, आज मी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट. आणि मोर ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. दॅट्स इट फॉर टुडे. आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.